कोर्लई येथे भीषण पाणी टंचाई। मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या महिन्याभरापासून पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल झाले आहेत। कोर्लई गावातील ग्रामस्थांना गेल्या महिन्याभरात भीषण पाणी टंचाई सामोरे जावे लागले। काही वर्षांपूर्वी नव्याने जलजीवन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। कोर्लई गावात जलजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत फणसाड धरणातून पाणी पुरवठा केला जातो। सद्यस्थितीत मुरुड तालुक्यातून कोर्लई येथील मुख्य रस्त्यावर रेवस रेड्डी अंतर्गत रस्त्याचे नूतनीकरण, काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे। तसेच मांडला ते फणसाड धरण या मार्गात सुद्धा अनेक ठिकाणी नूतन रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे। यामध्ये रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण व नूतनीकरणासाठी खोदकाम करताना ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे ठिकठिकाणी जलजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाईपलाईन फुटली गेली। या फुटलेल्या पाईपलाईनची तात्पुरती दुरुस्ती केली जाते, परंतु फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी झिरपत राहते। परिणामी कोर्लई गावापर्यंत पाण्याचा प्रेशर पाणी पुरवठा करण्यास सुयोग्य होत नसल्याने कोर्लई गावात पाणी मिळत नाही। यामुळे एक प्रकारे कृत्रिम पाणी टंचाई कोर्लई गावात निर्माण झाली आहे। अखेर या पाणी टंचाई समस्येवर कोर्लई ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा घडून आली। यावेळी ग्रामस्थांनी सरपंच राजश्री मिसाळ यांच्याकडे पाणी समस्येविषयी गाऱ्हाणे मांडले। दरम्यान कोर्लई ख्रिश्चनपाडा येथील ग्रामस्थ विकी वेगज यांनी संबंधित खात्यांना कोर्लई गावातील पाणी पुरवठा समस्येबाबत पत्र दिले आहे। संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन पाणी पुरवठा व्यवस्थित व सुरळीत करण्यासाठी रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणात पाईपलाईन विस्कळीत झाल्याने नव्याने पाईपलाईन करण्यात यावी अशी मागणी कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ यांनी केली आहे। दरम्यान कोर्लई ग्रामपंचायतीच्या वतीने ख्रिश्चनपाडा ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा खुलासा सरपंच राजश्री मिसाळ यांनी केला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।